आमच्या अस्त्र त्या ठिकाणी कोण ग्रंथकर्ते अस्त्र म्हणतात। या जीवनाला आल्यानंतर मार्गास्त्र सार काय आणि असार काय याचा विचार अस्त्र सर्वांना त्या ठिकाणी अस्त्र करावा। अहो हा मनुष्य जन्म अस्त्र त्या ठिकाणी मिळाला ना, मग मार्गास्त्र या मनुष्य देहाला येऊन अस्त्र त्या ठिकाणी काय करायचे तर सार अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय करायचे सार अस्त्र प्राप्त करायचे। असार अस्त्र संसार सोडून द्यायचे, सार अस्त्र त्या ठिकाणी सार मार्गास्त्र याच मनुष्या देहालाच का अस्त्र त्या ठिकाणी मार्गास्त्र साध्य होतं तर त्या ठिकाणी म्हणतात सर्व अस्त्र त्या ठिकाणी प्राणी मात्र सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी काय होतं महाराज, जसं मनुष्य या मनुष्याला जसे विषय आहेत तसेच अस्त्र त्या ठिकाणी कोणाला प्राण्याला सुद्धा मार्गास्त्र विषय त्या ठिकाणी आहेत। प्राण्याला मेतू नये, प्राण्याला अस्त्र भूक लागत नाही, प्राण्याला सुद्धा निवारा अस्त्र त्या ठिकाणी लागतो। पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी प्राण्याला अस्त्र त्या ठिकाणी पशुला अस्त्र अन्न वस्त्र निवारा अस्त्र त्या ठिकाणी लागतो, पण त्याची चिंता अस्त्र त्या ठिकाणी कोण करतो का, तो प्राणी अस्त्र त्या ठिकाणी करत नाही। पण मनुष्य महाराज अस्त्र त्याच मूलभूत अस्त्र गरजात तेच अस्त्र त्या ठिकाणी जे पशु भोगतात ना तेच अस्त्र मनुष्य सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी भोगतात म्हणून आले। आणि त्याच्यासाठी जे पशुला असणार काही न करता मिळतं ना ते मनुष्याला महाराज अस्त्र त्या ठिकाणी प्रयत्न करून मिळवावं लागतं। आणि अशा रीतीने अस्त्र त्या ठिकाणी सर्व काही पशुला मिळतं, ते अस्त्र त्या ठिकाणी फुकट पशुला मिळतं। आणि महाराज अस्त्र ते पशुला मिळणारं सुद्धा मनुष्याला हवं वाटतं, त्यासाठी मनुष्याला पैसा महाराज अस्त्र त्या ठिकाणी लागतो। पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी हे मनुष्याला अस्त्र कळत नाही की जे अस्त्र पशुला साध्य करता येत नाही ना ते असणार मनुष्य महाराज अस्त्र या देहाला आल्यानंतर साध्य अस्त्र त्या ठिकाणी करू शकतं। आणि ते साध्य अस्त्र कोणतं तर म्हणणारे त्या ठिकाणी अस्त्र पांडुरंग हा अस्त्र त्या ठिकाणी सार आहे, आणि संसार हा अस्त्र त्या ठिकाणी कसा आहे नश्वर आहे महाराज अस्त्र, असार अस्त्र त्या ठिकाणी हा संसार आहे। आणि हेच महाराज अस्त्र त्या ठिकाणी मनुष्याने काय करायला पाहिजे तर हा असणारा पांडुरंग अस्त्र आपलासा करून घेण्यासाठी प्रयत्न महाराज अस्त्र करावा आणि ते अस्त्र साध्य करून घ्यावं। आमच्या अस्त्र त्या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात दुष्ट लबाड ढोंगी याते नाम वैभवकता चांगी सांगता नाम फळ विभागी वाटा कदा मिळेना। महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की जे काही अस्त्र हे मनुष्य महाराज त्यांना अस्त्र त्या ठिकाणी सुखाचा अस्त्र भाग किंवा सुखाचा अस्त्र वाटा त्या ठिकाणी मिळेल का नाही म्हणले या पृथ्वी तलावरती मनुष्य अस्त्र आहे। एक महाराज अस्त्र मनुष्य नावाचा अस्त्र प्राणी किंवा एक अस्त्र मनुष्य जाते, पण याच्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी ढोंगीत महाराज लबाडत अस्त्र त्या ठिकाणी बोलतेत अस्त्र एक आणि एक अस्त्र त्या ठिकाणी करते, म्हणून महाराज अस्त्र त्यांना तो वाटा अस्त्र त्या ठिकाणी मिळत नाही म्हणू लागले। वाचे विठ्ठल नाम उच्चारी तर देवासी पूजा षोडशोपचारी विष्णू शिव भिन्न प्रकारी मनी भावना से। महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणून काय म्हणून आहो बरेचसे अस्त्र त्या ठिकाणी 33 कोटी देव अस्त्र त्या ठिकाणी 33 कोटी देव द्या 33 कोटी देवाची आराधना जर करायचं म्हणलं तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय पूजा अस्त्र करावं लागते, यज्ञोपचार अस्त्र त्या ठिकाणी करावा लागतो। पण आमचा अस्त्र पांडुरंग आहे ना तो प्राप्त करायचा आहे ना फक्त नामाना अस्त्र त्या ठिकाणी साध्य होतं, एवढं सरळ अस्त्र त्या भगवंताला अस्त्र त्या ठिकाणी आपलं करून घेण्याचं साधन आहे। पण महाराज अस्त्र मनुष्य इतरत्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी बऱ्याच देवाची अस्त्र पूजा करतो म्हणतात। वैराग्य मेरू मनी महादेव ऐश्वर्य संपत्ती विष्णूची ठेव मनी बांधला भिन्न प्रस्ताव अद्वैत बोध उपजेना। महाराज अस्त्र त्या ठिकाणी अद्वैत भाव अस्त्र कोणाच्याही मनामध्ये उमजत नाहीये। काय म्हणतात महाराज अस्त्र जसं जसं देवाचं अस्त्र वर्तन असन ज्या ज्या देवानं महाराज अस्त्र काही काही कार्य अस्त्र त्या ठिकाणी केलेला तो देव अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र चांगलासा वाटतो आपलासा करा वाटतो। कोणी कोणी महाराज अस्त्र तामसिवडतीचे अस्त्र लोकत ना ज्यांना अस्त्र महाराज भंग बोले म्हणून अस्त्र वर अस्त्र तोंड करून चिली मोडायचा नाद आहे ना ते शंकराची पूजा महाराज अस्त्र करतात। महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणाला पैसा अस्त्र असावा वाटतो ते बालाजीला महाराज अस्त्र जातात आणि केस काढून येतात। अहो इतका अस्त्र त्या ठिकाणी काहीच करण्याची गरज नाहीये। जो अस्त्र
महाराजास्त्र मोक्ष प्रदान करणारा भगवंत त्याला पूजा लागत नाही, काही महाराजास्त्र त्या ठिकाणी लागत नाही. फक्त सात्विक भाव अंतरामध्ये धरायचा आणि त्या भगवंताचं फक्त नाव घेतलं ना महाराज, नाव घेतलं की अस्त्र कार्य सर्व अस्त्र होतो मुक्ती. महाराजास्त्र त्या ठिकाणी मुक्ती अन्य अस्त्र त्या ठिकाणी मिळतात, मोक्ष प्राप्ती अस्त्र होते. पण इतर महाराजास्त्र त्या ठिकाणी लोकांना जो पांडुरंग आहे, जो अस्त्र भक्तासाठी अस्त्र विटेवर उभा राहिला ना, तो नग वाटतो आणि इतरत्र देवाची भक्ती महाराजास्त्र त्या ठिकाणी करतात. विठ्ठल नाम सतत उच्चारी, श्रद्धा नसे वेद शास्त्र पुराणावरी, तत्व भिन्न भाव ग्रंथांतरी, ऐक्यबोध खंडला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणले, या पृथ्वी तलावरती अस्त्र काय झालं म्हणतात, तर भिन्न अस्त्र त्या ठिकाणी लोक, भिन्न अस्त्र त्या ठिकाणी देवत. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणालाही अस्त्र पोतीला जावं वाटतं, कीर्तनास्त्र करावं वाटतं, पण महाराज शास्त्रानं सांगितलं ना ते ऐकावं वाटत नाही. आणि जसं शास्त्रानं सांगितलं, जसं पुराणानं सांगितलं ना ते वर्तन करायचं अस्त्र त्या ठिकाणी नको म्हणतात. महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमचे महाराज आमिषात अस्त्र सांगत, महाराज एकच मनुष्य महाराज 3 देवाची पूजा करतो आणि गंगेमध्ये बुडालेला असतो. महाराज आधी गणपतीची पूजा करत होता, पुन्हा शिवशंकराची करायला लागला आणि पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणाची, महाराज अस्त्र त्या ठिकाणी 3ऱ्या देवाची म्हणजे पांडुरंगाची. महाराज 3 देव अंतरामध्ये धरले, तिघाची पूजा करू लागला, नदीमध्ये बुडू लागला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी गणपतीचं नाव घेतलं, गणपती निघाले, जरासा उशीर लागले की गणपतीला दिलं सोडून, महादेवाला अस्त्र बोलू लागला. महाराज महादेवाला बोलू लागला, महादेवा धावा, महादेवा धावा. महादेव धावतात निघाले महाराज अस्त्र तिथून, महादेवाला उशीर लागते म्हणले, नंदी कवा पळण. मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी विठ्ठलाची नाव घ्यायला सुरू केलं. महाराज 3 देवास्त्र सज्ज झालते, गणपती म्हणले मग नाव घेणं सोडून दिले ना, गणपती आले नाहीत. महादेवाचं तसं घेतलं, महादेव निघायचे महाराज, पण 3ऱ्या देवाचं नाव घेतलं. काय झालं महाराज, आखरीच्याला अस्त्र 3 देव म्हणले, ही अस्त्र याचं एकदा त्याचं एकदा घ्यायला, तिघं निघालते, तिघं गपची बसले म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी मेला. तसा या ठिकाणी एक भाव अस्त्र त्या ठिकाणी कोणाचा राहिला नाही. महाराज क्रोधामध्ये तामस गुण अस्त्र अंगी अस्त्र बांधलेला तो महादेवाची भक्ती करायला लागला. महाराज संपत्ती पाहिजे, विष्णूची भक्ती करायला लागला आणि महाराज अस्त्र अशा रीतीनं एक भाव अस्त्र राहिला नाही म्हणून पूर्ण सुखाला अस्त्र त्या ठिकाणी मनुष्य मुकला म्हणतात. उपदेशक सद्गुरु त्यावरी नसे, आदरू एकची बोध वेद शास्त्र गुरु हा निर्धार नसे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात क्या हो, गुरुअस्त्र त्या ठिकाणी केला ना तर गुरुवरती इतकी निष्ठा ठेवावी, इतका भावास्त्र त्या ठिकाणी ठेवावा. महाराज अस्त्र शास्त्र अस्त्र त्या ठिकाणी सांगतो, ते शास्त्रानं सांगितलेलं गुरु मुखातून अस्त्र ऐकून त्या गुरुमुखाच्या शब्दानं आपलं कल्याण करून घ्यावं महाराज अस्त्र त्या ठिकाणी लागतं. पण आदर अस्त्र गुरुविषयी राहिला नाही. महाराज सद्वासना अस्त्र त्या ठिकाणी राहिली नाही म्हणून महाराज अस्त्र इतकं गुरुचं महत्व अस्त्र अनन्य साधारण आहे, पण त्या गुरुवरती विश्वास अस्त्र राहिला नाही ना, म्हणून महाराज अस्त्र दुःखाची प्राप्ती या मनुष्य देहाला अस्त्र होती म्हणतात. विठ्ठलाचे जे नाम ते उपजला, अर्थभाव अर्थवाद भ्रम, अघटित सामर्थ्य प्राप्त काम, अथवा निष्फल प्रेम जे न माने. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की अहो, त्या भगवंताचं नामस्मरण जर महाराज अस्त्र केलं, निष्काम भावानं अस्त्र त्या भगवंताचं नाम घेतलं ना, तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी स्वर्गाची अस्त्र प्राप्ती होते, जन्म मरण अस्त्र त्या ठिकाणी बंद पडतं. पण महाराज इथं अस्त्र काय झालं म्हणतात, त्या भगवंताचं नाव तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी घेतात, पण कोणी बी आज महाराज अस्त्र नुसती पोथी वाचाय आली किंवा जराशी सांगाय आली आणि कोणी म्हणलं ना महाराज आमच्या इथे एखादा अध्याय घेता का, हो घेतो ना, पण 10,000 पाहिजे. महाराज अस्त्र असं झालं, कुठं बी महाराज अस्त्र त्या ठिकाणी भजन कीर्तन करायचं म्हणलं तर महाराज किती अर्थ अस्त्र त्या ठिकाणी धरून कार्य, कुठेही महाराज अस्त्र त्या ठिकाणी बगर पैशाचा परमार्थ होईच न झालाय. महाराज अस्त्र त्या ठिकाणी बगर पैशाचा परमार्थ होईन आणि पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात, आमचे ग्रंथकर्ते महाराज अस्त्र सांगतात, अर्थ एक महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताचं नाव घ्यायला अस्त्र त्या ठिकाणी सुरू झालं. पुन्हा महाराज अस्त्र नाव घेताना जो नाव घेतो, जो कीर्तन करतो का, त्याला सुद्धा नाव ठेवू लागले महाराज.
त्याचे सुद्धा गुणदोष असतं त्या ठिकाणी काढतात. काही महाराज असतं कीर्तनामध्ये एक शब्द बोललेला महाराज असतं तेवढीच क्लिप असतं बाहेर काढतात आणि तू महाराज असतं अशा ना असा बोलला त्याला कीर्तन येत नाही असं म्हणून महाराज असतं द्वेषांतरामध्ये असतं त्या ठिकाणी वाढला म्हणतात आणि अशा रीतीने असतं या ठिकाणी कार्य महाराज असतं त्या ठिकाणी झालं म्हणतात. तत्वमसी महावाक्य बोध त्यातील जी एकता शुद्ध तोची नाम महिमा अगाध न समजे अर्थवादपणे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की एक अस्त्र या परमार्थामध्ये या अस्त्र सनातन धर्मामध्ये या भगवंताच्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी जे काही भगवंताचे भक्त आहेत ना त्यांच्या हृदयामध्ये एक महाराज अस्त्र त्या ठिकाणी शब्द अस्त्र त्या ठिकाणी आचरणात आणावा लागतो आणि महाराज अस्त्र त्याच शब्दाला अनुसरून सर्व काही परमार्थ महाराज अस्त्र करावा लागतो. कोणता? तत्व मसी ही महाराज अस्त्र त्या ठिकाणी हा अस्त्र त्या ठिकाणी एक ब्रीद वाक्य किंवा एक अस्त्र जीवनामध्ये आचरणात आणणारा अस्त्र त्या ठिकाणी शब्द आहे किंवा ही व्याख्या महाराज अस्त्र याची बरीच आहे. मग तो तत्वमही महाराज अस्त्र ही ना हे शब्दच महाराज अस्त्र या परमार्थामधून निघून गेला. तत्व म्हणजे महाराज अस्त्र या सर्व भूतामध्ये अस्त्र त्या ठिकाणी वावरणारा त्याच्याकडून कार्य करून घेणारा माझ्या हृदयामधील दुसऱ्याच्या हृदयामधील एकच महाराज अस्त्र त्या ठिकाणी आहे. हे पूर्ण जग महाराज अस्त्र विसरून गेलं. आपला मुलगा आपला आवडतो दुसऱ्याचा मुलगा महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्याचा तिरस्कार केला जातो ना म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होतं खरं ज्ञान अस्त्र मिळत नाही खरं सुख अस्त्र त्या ठिकाणी मिळत नाही म्हणतात. मुखी विठ्ठल नामोच्चारी वर्तन करी निंदे व्यवहारी नामची पुण्य सामुग्री जाई नष्टोनी ते धवा. महाराज अस्त्र नाम घेतल्यानं पुण्य अस्त्र त्या ठिकाणी होतं. नाम घेतल्यानं पुण्य होतं. नाम घेतल्यानं तो भगवंत आपला शास्त्र त्या ठिकाणी होतो. हे सर्व महाराज अस्त्र त्या ठिकाणी खरंय महाराज अस्त्र त्या ठिकाणी पण नाम मुखामध्ये आहे पण वर्तन महाराज अस्त्र चांगलं नाही. वागत अस्त्र चांगलं नाही ना काहीच त्या नाम घेण्याला महाराज अस्त्र त्या ठिकाणी अर्थ नाहीये. अहो आपल्या आपल्या प्रत्येक मानवाच्या अस्त्र देहामध्ये अस्त्र त्या ठिकाणी प्रत्येक मानवाला अस्त्र त्या ठिकाणी काय महाराज धर्म आहे. धर्म अस्त्र आई वडिलाचा धर्म आहे. मुलाला अस्त्र त्या ठिकाणी योग्य अस्त्र मार्गाला लावणं योग्य मार्गास्त्र त्याला शिक्षण देणं किंवा अस्त्र त्याच्या कल्याणासारख्या गोष्टी करणं हे आई वडिलाचं अस्त्र काम आहे. आई वडिलांना अस्त्र त्या ठिकाणी आपला धर्म अस्त्र पाळावा आणि त्याच मुलानं मोठं झाल्यानंतर महाराज अस्त्र त्याचा धर्म आहे की आपल्या आई वडिलाला अस्त्र त्या ठिकाणी सांभाळावं. महाराज अस्त्र त्या ठिकाणी असे आमचे अस्त्र ग्रंथकर्ते म्हणतात की हे सर्व अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र सोडून दिलं आणि त्या ठिकाणी अस्त्र मग कशी खऱ्या सुखाची अस्त्र प्राप्ती कशी होईल. विहित निषिद्ध प्रकार उघडपणे नकळे साचार देव भेटीचा विचार सहजची निमाला. हो मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी अहो साधं घरामध्ये कसं वागावं हेच कळणं झालंय महाराज अस्त्र त्या ठिकाणी. विहित अस्त्र त्या ठिकाणी काय आणि महाराज अस्त्र अनविहित अस्त्र त्या ठिकाणी काय याचाच महाराज अस्त्र त्या ठिकाणी थांगपत्ता अस्त्र त्या ठिकाणी नाही. म्हणजे धर्मानं अस्त्र त्या ठिकाणी शास्त्रानं सांगितलेले असणारे कार्य आणि आपण अस्त्र त्या ठिकाणी शास्त्राच्या विरुद्ध कार्य अस्त्र याचं तर ज्ञान अस्त्र त्या ठिकाणी पाहिजे ना. हेच महाराज अस्त्र परमार्थाला येऊन आणखीन अस्त्र त्या ठिकाणी कळालं नाही. मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी विहित कर्मच जर कळाले नाहीत तर मग महाराज अस्त्र देव कुठं भेटणार. देवाची भेट अस्त्र मनामध्ये येणार का अजिबात अस्त्र त्या ठिकाणी येणार नाही म्हणतात. सुरू आनंदी बॅटरी नाही तुम्हाला लागत. देश काले दैवे जे प्राप्त त्याचा सर्वस्वे न समजे हेत त्यागोन्या कर्म विहित भलते कार्य स्वीकारी. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले की या मनुष्यानं अस्त्र काय केलं. महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपण अस्त्र त्या ठिकाणी जे काही आपला जन्म झाला महाराज अस्त्र कुठं झाला कोण्या देशामध्ये अस्त्र त्या ठिकाणी झाला कोण्या कुळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी झाला
कोणी आई वडिलाच्या असणं उदरामध्ये महाराज असणं झाला, श्रीमंताच्या घरी झाला का गरीबाच्या घरी झाला, महाराज आपला आपला असणं त्या ठिकाणी भाग्य म्हणून आपला असणारा त्या ठिकाणी महाराज असणं काय झाला, जन्म महाराज असणं त्या ठिकाणी झाला, जन्म झाला. अहो तुमचं मूळ असणं त्या ठिकाणी विसरून गेले, हे विसरून गेले महाराज असणं त्या ठिकाणी. याच घरामध्ये आपण जन्माला का आलोत, याच असणं आई वडिलांच्या पोटाला जन्माला असणं का आलोत महाराज असणं त्या ठिकाणी. आज असा असणारा विचार कोणीच करू नये. फक्त महाराज असणं त्या ठिकाणी पैसा आणि पैशावाल्याच्या घरी असणं माझा जन्म का असणार झाला नाही, हेच महाराज असणं खंत त्या ठिकाणी असणं लागून राहिली. जो कोणी महाराज असणं त्या ठिकाणी गरीब आहे, आपल्या आई वडिलांना आपल्यासाठी काहीच करून ठेवलं नाही, काहीच करत नाहीत, हेच महाराज असणं त्या ठिकाणी सर्वांच्या अंतःकरणामध्ये कोणीही म्हणून झालंय की महाराज असणं माझ्या पुण्यानं असणं मी इथं जन्माला आलो किंवा याच असणं घरी जन्माला आला असं न म्हणता फक्त पैशासाठी असणं त्या ठिकाणी ओढाताण महाराज असणं म्हणतात. मोक्षोपाय मुखी नाम त्यावरी सर्वस्वी नसे प्रेम, धर्मांतर पावुनी सुगम धर्म मिथ्या लागे वदावया. महाराज असणं त्या ठिकाणी म्हणतात की आपला धर्म कोणालाही चांगला वाटण झालाय महाराज. आपल्या जो असणार त्या ठिकाणी बघणार आहे त्याला असणार आपलं घर चांगलं वाटणं, दुसऱ्याचं घर चांगलं असतं त्या ठिकाणी वाटतं. महाराज आपला धर्म चांगला वाटणं, दुसऱ्याचा धर्म असतं त्या ठिकाणी चांगला वाटायलाय. फक्त सुख आणि सुविधा महाराज असतं याच्यातच असतं त्या ठिकाणी काय झाले, आणि ती सुख सुविधाच महाराज असतं करण्यासाठी असणारे सर्वांचे असणारे प्रयत्न महाराज असतं त्या ठिकाणी चालू आहेत म्हणतात. जी आपली परिस्थिती त्याच्यामध्ये समाधानी राहण्याचं आणि या मनुष्य देह मिळाला, मोलाचा मनुष्य देह महाराज. या मनुष्य देहानं नाम जर घेतलं, नाम घेतलं ना महाराज, तर ज्याचं असतं चिंतन केलं त्याचं स्वरूप असतं प्राप्त होतं ना. पण हे सर्व विसरून गेले आणि मलाच असतं त्या ठिकाणी महाराज असतं त्या ठिकाणी काय दुःख असतं का, मीच असणार गरीब का, याचाच विचार असतं त्या ठिकाणी करतात. अहो मनुष्य देह असतं मिळाला ना म्हणून या मनुष्य देहानं असतं भगवंताची प्राप्ती करायची, स्वरूप महाराज असतं प्राप्त होतं. हे तर महाराज असतं त्या ठिकाणी साप विसरून असतं त्या ठिकाणी गेले आणि फक्त विषयासक्त महाराज असतं त्या ठिकाणी मनुष्य महाराज असतं त्या ठिकाणी झाले म्हणतात. परधर्मी दिसे सुखात्मधर्मी दावी देक, ते तरुणोपायाची भाक नसे जन्मोजन्मी. महाराज असतं म्हणतात अहो प्रत्येक माणसाला असतं त्या ठिकाणी विषय आवडतात, सुख असतं सर्वांना आवडतं, दुःख कोणालाच आवडत नाही. पण मुळामध्ये विसरून गेले की महाराज त्या ठिकाणी ज्याला असतं सुख हवंसं वाटतं ना, सुख महाराज असतं सर्वांनाच असतं हवंसं वाटतं, पण दुःख महाराज असतं त्या ठिकाणी कोणालाच नग वाटतं महाराज. पण ते दुःख आहे ना, नग म्हणलं तरी दुःख असतं त्या ठिकाणी भेटतं आणि सुख महाराज असतं हवं वाटतं तरी ते असतं त्या ठिकाणी भेटत नाही. मग महाराज असतं त्या ठिकाणी आमचे ग्रंथकर्ते असतं त्या ठिकाणी सांगतात की महाराज खरं सुख जर असतं कोणाला पाहिजे, महाराज असतं पाहिजे असलं सोपा आणि सरळ महाराज असतं मार्ग आहे. आज असतं त्या ठिकाणी महाराज एक असतं पायंदळ चालणारा मनुष्य, त्याला सायकलवाल्याचं असतं सुख वाटतं, सायकलवाल्याला वाटतं मोटरसायकलवाल्याला जास्त सुख आहे काय की, मोटरसायकलवाला म्हणतो चार चाकी वाल्याला जास्त सुख आहे काय की. महाराज असतं त्या ठिकाणी असा विचार केल्यानं कोणाला सुखाची प्राप्ती होत नाही महाराज. जो कोणी सायकलवर बसला ना त्याने पायानं चालणाऱ्याकडे असतं बघायचं, मी सायकलवर चाललो भगवंताला मला सायकल दिली, समाधान महाराज सुख असतं त्या ठिकाणी मिळतं. आणि महाराज त्या असणार मोटरसायकलवाल्यानं कारवाल्याकडे बघायचंच नाही, सायकलवाल्याकडे असतं त्या ठिकाणी बघितलं तर महाराज असतं सुख समाधानी असतं मिळते. महाराज असतं सांगतात की आपण ज्या स्थितीमध्ये आहोत ती स्थिती असतं कोणालाही नकोय, दुःख स्थिती असतं नकोय. पुन्हा महाराज असतं ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो, ज्या असतं देशामध्ये जन्माला आलो ना महाराज, हा देश आवडणं, हा असतं कुळ आवडणं ना, दुसऱ्याचा धर्म असतं त्या ठिकाणी चांगला वाटतो ना, मग असं वाटणाऱ्याला कधीही महाराज असतं त्या ठिकाणी सुख मिळत नाही म्हणतात. शिव विष्णू या नामाचे जपी भिन्नपण शेषाचे, समानपणे जपता वाचे फल त्याचे मिळेना. महाराज असतं त्या ठिकाणी म्हणतात
की एकच महाराज अस्त्र त्या ठिकाणी मनुष्य पण दोन देवाचा अस्त्र त्या ठिकाणी जप करतो. शिवाचा अस्त्र त्या ठिकाणी हरीला अस्त्र हरिहरी महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतो. भगवंताचं श्री हरीचा अस्त्र नामस्मरण अस्त्र त्या ठिकाणी करू लागला. महाराज 1 वर्ष अस्त्र नाव हरीचं घेतलं, 2 वर्ष घेतलं, 5 वर्ष महाराज अस्त्र हरीचं नाव घेतलं आणि लगेच म्हणला हे हरी नावामध्ये काही पड नाही. हा अस्त्र कृष्ण भेटही देत नाही, आपल्याला संपतही महाराज अस्त्र त्या ठिकाणी देत नाही. म्हणून काय केलं महाराज, या हरीला सोडून दिलं आणि शंकराच्या मागे लागले. महाराज ओम नमः शिवाय म्हणा. महाराज अस्त्र असं जर केलं, महाराज अस्त्र हा देव पावत नाही, या देवाकडे गेलं ना यानं सुखाची अस्त्र प्राप्ती त्या ठिकाणी होत नाही म्हणतात, यानं मोक्ष मिळत नाहीये. नाम जपी अत्यंत विघ्नेती न जाती सद्गुरुवीन, ज्याचे नशिबी निर्दोष पूर्ण त्या लाभे नाम सौख्य. महाराज अस्त्र म्हणतात की जो कोणी नाम घ्यायला लागला, महाराज नाम घ्यायला अस्त्र नामस्मरण करू लागला, चांगलं वागायला लागला की महाराज चांगल्या नामधारकाला अस्त्र कित्येक असंख्य अस्त्र त्या ठिकाणी संकट महाराज अस्त्र त्या ठिकाणी येतात. असंख्य अस्त्र दुःखाला अस्त्र सामोरं अस्त्र त्या ठिकाणी जावं लागतं. आणि ह्या संकटामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी एकाच जागेवरती टिकून जर राहायचं असलं तर त्यासाठी काय असावं लागतं, त्या गुरुचा आशीर्वाद अस्त्र असावा लागतो. आणि जर एकदा अस्त्र त्या ठिकाणी त्याच परिस्थितीमध्ये ठाम राहिला, नामस्मरण चालू अस्त्र ठेवलं, गुरुचा बोध अस्त्र त्या ठिकाणी घेतला ना, मग मात्र महाराज अस्त्र त्याला देव भेटवून किंवा अस्त्र त्या मोक्ष सुखावून अस्त्र कोणीही डावलू शकत नाही, त्याला अस्त्र ते सुख मिळणार असं म्हणणं अस्त्र आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. असे नाम अनुपम्य वेदशास्त्र जे अगम्य, ते रतही साठवी सुगम्य, मग तरसी सहजे. हो काय म्हणले महाराज अस्त्र त्या ठिकाणी, आमच्या अस्त्रे सावता महाराज नागिताबाईला अस्त्र जनाबाईला अस्त्र त्या ठिकाणी आपल्या पत्नीला हे ज्ञान महाराज अस्त्र त्या ठिकाणी कधीपासून कालपासून अस्त्र सांगू लागले. मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपल्या पत्नीला सांगू लागले, मग असं नाव आहे जे नाव अस्त्र त्या ठिकाणी ज्या नावाची परिसीमा, ज्या नावाचं सामर्थ्य कोणालाच आतापर्यंत अस्त्र त्या ठिकाणी साध्य झालं नाही. जो ज्याचं नाव घ्यालं त्याची अस्त्र लिहिला आतापर्यंत कोणालाच अस्त्र कळाली नाही ना, मग ते नाव जर अस्त्र आपण निर्मळ मनानं अंतःकरणानं हृदयामध्ये धरलं ना, तर मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंत अस्त्र त्या ठिकाणी कळतो, हृदयामध्ये साठवल्या जातो. असं अस्त्र म्हणणं कोणाचं, सावता महाराजाचं जनाबाईला येऊ लागलं. पूर्णबोध स्त्री भरतार संवाद मोक्षाचे सार प्रसिद्ध, झाले विभागी भाविक प्रबुद्ध, गेले संसार तरुणी. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात, आमचे ग्रंथकर्ते सांगतात की अशा रीतीनं महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमच्या अस्त्र जनाबाईला सावता महाराजांना अस्त्र त्या ठिकाणी इतकं ज्ञान महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगितलं, इतकं ज्ञान सांगितलं. हे ज्ञान अस्त्र साधारण आहे का, अनन्य साधारण महाराज अस्त्र त्या ठिकाणी ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानाच्या योगाने अस्त्र ज्याला ज्याला महाराज अस्त्र भगवंत आपलासा करा वाटला, ज्याला ज्याला अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची आस अस्त्र लागली, ज्यानं ज्यानं या संवादातून नाम अस्त्र हृदयामध्ये धरलं ना, असे कित्येक भाविक महाराज अस्त्र आजपर्यंत उतरून गेले म्हणतात. ओंकार स्वामी ऐकवया येती अनिकापासी दूषणे देती, सावत्यास बाईलीची गुंती पडली दिसत तसे पहा. मग ओंकार स्वामी नावाचे एक महाराज अस्त्र आरण गावामध्ये ग्रस्त अस्त्र त्या ठिकाणी होते. तेही अस्त्र कधी कधी सावता महाराजाचं अस्त्र प्रवचन कीर्तन अस्त्र कथा ऐकण्यासाठी अस्त्र याचे, पण महाराज अस्त्र म्हणायचे ऐकून याचे महाराज गपचूप बसून, पण पोते सुटल्यानंतर बाहेर कोणी भेटलं ना म्हणतात महाराज अस्त्र चांगलं सांगते, पण बाईची इतकी त्यांना अस्त्र, आपल्या बायकोची अस्त्र इतकी महाराज अस्त्र त्यांना, हे काय महाराज अस्त्र त्या ठिकाणी लालसा किंवा बायकोची अस्त्र सर्व काही महाराज अस्त्र सावता ऐकतात, पोती चांगली सांगतात, पण बायकोचंच महाराज अस्त्र सर्व काही कार्य करतात. बायकोशीच अस्त्र त्या ठिकाणी शक्यता अस्त्र पाळतात, बायको जसं म्हणला तसंच अस्त्र त्या ठिकाणी वागतात. असे सावता महाराजाला अस्त्र त्या ठिकाणी ओंकार स्वामी अस्त्र नाव महाराज अस्त्र ठेवू लागले. कामाजी मने माजविले वंडाई बापाची वारी अखंड, हात व मूर्ख पाषांड करी बडबड सत. हो कामाजी नावाचा अस्त्र त्या ठिकाणी एक ग्रस्त होता, तो मुलाला महाराज अस्त्र यानं बंड अस्त्र त्या ठिकाणी फोडलं. जे काय अस्त्र आपल्या आई वडिलांची वारी होती त्याचे आई वडील अस्त्र
कधीपासून महाराज असतं वारी करतात, एकही वारी असतं चुकवली नाही. पण यानं काय केलं, कथान कीर्तन सांगत बसला. याच्या आईबापानं वारी केली, सोडून दिली. असा असताना त्या ठिकाणी दुष्ट असतं सावताय, आचरण असतं त्याचं बराबर नाहीये. असं एका कुणाचं कामाची माळ्याचं असतं म्हणणं येऊ लागलं. भोळे बाबडे आळसी जडमज यापुढे वासी सतत तोंड, याच्या ज्ञानाची घमेंड मज पुढे चाले ना. हो, तू अस्त्र कामाची माळी अस्त्र बोलू लागला. कथा अस्त्र मोठ्यानं सांगतो, पण महाराज अस्त्र कोणा पुढं सांगतो. एकाला ऐकू येत नाही, एकाला दिसत नाही, आणि एकाला जास्त वेळ मांडी घालून बसता येत नाही. असेच अस्त्र त्याच्यापाशी अस्त्र लोक येतात आणि कथा अस्त्र त्यांनाच हा अस्त्र सांगतो. माझ्यासारखा पूर्ण ज्ञानी अस्त्र आतापर्यंत त्याला कोणी भेटला नाही, आणि माझ्या पुढं अस्त्र त्याला म्हणावं कथा सांगून बघ. महाराज अस्त्र असा कामाची माळी बोलू लागला. जे कमने सांगे ज्ञान न घडे पूर्ण कर्म आचरण, राग कला संगीत गुण साधारणची असे. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात अहो याला काहीच येत नाही, तेवढं अस्त्र ज्ञान आहे का, कथा कीर्तन अस्त्र तेवढंच करतो महाराज. पण याला भजनामधील अस्त्र त्या ठिकाणी स्वर येतात का, कोणते ताल येतात का, कोणते अस्त्र पंचमधीला जातो का, अजिबात याला अस्त्र काहीच त्या ठिकाणी येत नाहीये. असा एक जण त्यामधील अस्त्र बोलू लागला. एक म्हणती वडिलाचे पुण्य त्याचे फळ मिळाले लावण्य, स्वकर्तव्याने पुढे येणे हे न दिसे सावत्या. महाराज अस्त्र त्या ठिकाणी एक जण बोलला हो याच्या मायबापाची पुण्य आहे म्हणून याचं सर्व चालले, यानं कष्टानं काही केलंय का. महाराज अस्त्र याच्या बापाचे 10-5 एकर अस्त्र आधीची जमीन होती. महाराज अस्त्र यांना अस्त्र आपल्या आईवडिलांच्या पुण्यावर जे काही कळा महाराज अस्त्र त्यानं कमिलं का, त्याच्यावरच याचं अस्त्र दुकान चालले. याचं स्वतःचं अस्त्र त्या ठिकाणी काहीच नाहीये, हा कार्य सुद्धा करत नाही, आणि याला काहीच अस्त्र येत नाही, फक्त याच्या आईवडिलाची पुण्याई आहे. अशा अस्त्र गावातील लोक सावता महाराजाला नाव ठेवू लागले. एक म्हणती कुलधर्म सावत्यासी ते न कळे मर्म, खंडोबाच्या महिम्याचे वर्म संपूर्ण विसरला असे. एक जण बोलला त्या सावताला काहीच कळत नाही, वारीला तर जात नाही. एक जण आधी म्हणला होता वारीला जात नाही, आणि दुसरा म्हणतोय या सावताला खरं ज्ञानच नाही. आपला अस्त्र कुलदैवत कोणते, खंडोबा आहे, आणि हे खंडोबाला अस्त्र कधीच येत नाही. कधी अस्त्र सटीला सुद्धा पाया पडायला अस्त्र त्या ठिकाणी येत नाही. अहो कुलदैवत आपलं अस्त्र त्या ठिकाणी खंडोबा आहे, आणि ह्यानं खंडोबा अस्त्र सोडूनच दिला, नुसतं पांडुरंगाचं भजन अस्त्र त्या ठिकाणी करतो. असा अस्त्र सावता महाराजाला एक जण नाव ठेवू लागला. गणगोत इष्ट मित्र यात वागणूक नसे फार, रात्रंदिन टाळाचा चूर व्रता पाडी सावता. आणि पुन्हा महाराज अस्त्र एक जण म्हणला लाव याला पाहुणे रावणे याच्या घरी कधी येतात का, कधीच कोणता पाहुणा येत नाही. बरं हा कोण्या पाहुण्या रावणे तिथं जातो का, हाही कोण्या पाहुण्या रावणे जिथं असणार त्या ठिकाणी जात नाही. आणि नुसतं काय करतो, येतंय आपलं रानातलं काम अस्त्र धंदा अस्त्र करतंय, पुन्हा टाळा वाजित अस्त्र बसते, दुसरं कार्यच याला काही नाही. एक म्हणतसे सोडिली जात, विपरीत धर्म लोका सांगत, मूर्ख लोक माना हलवीत, उगीच पहा हासती. महाराज अस्त्र एक जण म्हणला यानं अस्त्र काय केलं, आपल्या जातीमध्ये अस्त्र कोणते कार्य करावं ते सर्व कार्य अस्त्र सोडून दिलं, विपरीतच कार्य अस्त्र हा सावता करायलाय. असं अस्त्र एक जणाचं म्हणणं येऊ लागलं. अशा प्रकारे त्रिविध जन एकमेका सांगती खून, सप्रेम भक्ताचे संपूर्ण गुण कोणातेही कळेना. मग असे महाराज अस्त्र गावातील त्रिविध लोक महाराज अस्त्र त्या ठिकाणी, त्रिविध लोक अस्त्र त्या ठिकाणी कोणते त्रिविध लोक महाराज अस्त्र 3 प्रकारचे माणसं अस्त्र त्या ठिकाणी असतात. एक महाराज अस्त्र त्या ठिकाणी रज तम आणि सत्व रज आणि तम अशा प्रकारचे 3 गुणावाले लोक अस्त्र त्या ठिकाणी एक झाले. आणि सावता महाराजाचा जो काही सात्विक गुण होता ना, हा गुण अस्त्र त्या ठिकाणी विसरून गेले. सावता महाराजाचा अस्त्र त्या ठिकाणी नाव महाराज अस्त्र ठेवू लागले. संत महिमासे अघात वेद शास्त्रानो हे बोध, अंगी साधूपण येता शुद्ध तेव्हा कळे सहजे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. कोण आमचे ग्रंथकर्ते सांगतात की बरं या लोकांकडे तरी काय गुण आहे गावातल्या लोकांना अस्त्र संत महाराज अस्त्र त्या ठिकाणी सावता महाराज एक
संत होते, संतांचं आचरण अस्त्र त्या ठिकाणी होतं. संत अस्त्र त्या ठिकाणी त्यानं भगवंताला आपल्या हृदयामध्ये अस्त्र धारण केलं होतं. बरं, या लोकांची काही चूक आहे का? हो, संत कळायला किती महाराज अस्त्र पुण्य लागतं म्हणतात. त्या ठिकाणी संत कळतच नाहीत महाराज. संत अस्त्र हे लोक सोडून गेल्यानंतर महाराज अस्त्र संत अस्त्र त्या ठिकाणी कळतात. जोपर्यंत संत इथं आहेत का तोपर्यंत पृथ्वीवर ते कोणाचीच किंमत महाराज अस्त्र त्या ठिकाणी नाहीये. आमच्या माऊलीला सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय करावं लागलं, किती कष्ट अस्त्र त्या ठिकाणी करावं लागले. तुकाराम महाराजाला किती कष्ट महाराज अस्त्र घ्यावं लागले, किती लोकांना अस्त्र छळ केला, किती दुःख अस्त्र त्या ठिकाणी दिले. अहो, माऊलीला भाकर टाकण्यासाठी खापर सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी घेऊ दिलं नाही. एवढी अस्त्र त्या ठिकाणी संतांची हिळसाण अस्त्र त्या ठिकाणी केलेली. आमच्या अस्त्र कोण ग्रंथकर्ते सांगतात की जे संत महाराज अस्त्र त्या ठिकाणी वेदाला कळाले नाहीत, जे पुराणाला सांगते आले नाहीत, मग महाराज अस्त्र तसे संत अस्त्र त्या ठिकाणी या लोकांना अस्त्र कसे कळतील. अंगी साधूपणा येता शुद्ध तेव्हा कळे सहजे. हो, हा, महाराज संत कळतात, पण कधी कळतात म्हणाले, आधी अस्त्र त्या ठिकाणी संगतीला राहिलं की महाराज अस्त्र त्या ठिकाणी पंगत कळत असते म्हणतात. महाराज अस्त्र साधू कळण्यासाठी आधी आपल्या अंतकरणातले 6 धुवून महाराज अस्त्र त्या ठिकाणी टाकावे लागतात. आज महाराज अस्त्र त्या ठिकाणी ज्याची संगत लागली का त्याचे गुण अस्त्र त्या ठिकाणी आवडतात. आजही बघा महाराज अस्त्र कुठेही तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी जा, दारू पिणाराचं साधूचं कधीच महाराज अस्त्र जमत नाही. आजही एकेकाला 2-2, 3-3 मित्र, आपण कोणालाच काही म्हणायचं नाही महाराज. फक्त 2-3 अस्त्र त्या ठिकाणी असतात ना, कुठेही महाराज अस्त्र म्हणतात आमचे दोस्त आमचं काम करता म्हणून की तशा अस्त्र टोळ्या महाराज अस्त्र गावोगावच्या बघा. जसे जसे ज्याचे ज्याचे गुण जुळतील ना महाराज. आता महाराजाला फोन येत असतील महाराजाच्या लिंक मधल्या माणसाचे, आम्हाला फोन येत असतील आमच्या लिंक मधल्या माणसाचे, आणि महाराज अस्त्र प्रत्येकाच्या लिंक मधले अस्त्र त्याला येतात. मग यांच्या अस्त्रात टोळ्या असतात महाराज अस्त्र. ज्याला जे आवडतं, दारू पिणाऱ्याला दारू पिणाऱ्याचीच अस्त्र फोन महाराज अस्त्र त्या ठिकाणी येतात. अनेक कुटाने करणाऱ्याला अनेक कुटानेवाल्याचे महाराज अस्त्र काम पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी येतात आणि आपले अस्त्र त्या ठिकाणी, आणि त्यांचेच अस्त्र 2-4 बसून आपल्या साधू आणि दारू पिणारे एका जागेवर घंटाभर कधीच बसत नाहीत. गुण महाराज अस्त्र जुळले की एका जागेवर अस्त्र त्या ठिकाणी बसतात. त्यांची विचाराची देवाणघेवाण अस्त्र होते, सर्व काही अस्त्र इकडं तिकडं निघतं. पण महाराज अस्त्र साधू कळण्यासाठी मग यांचे जसे दोस्ताने होते, यांना एकमेकाची गुण पटतात, तसं साधूला सुद्धा महाराज अस्त्र ओळखण्यासाठी ते साधू गुण अंतकरणामध्ये अस्त्र पाहिजेत ना. साधू कळण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी साधूपण अंगी आपले अस्त्र बांधावं लागतं. आधी आपल्या हृदयामधील काम, क्रोध, दंभ, अहंकार अस्त्र निघून गेले ना, हे 6 गुण ज्यानं धुवून टाकले तो साधू. आणि ज्याला साधू कळायचंय का, ज्याला साधू ओळखू येतो का, त्याचे सुद्धा हृदयामधले 6 गुण गेले तरच त्याला साधू अस्त्र त्या ठिकाणी कळतो. असं म्हणणं अस्त्र आमच्या कोणाचं ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. वेद शास्त्र कळे पुराण संत महिमा अतर्क पूर्ण, रिद्धी सिद्धी झाल्याधीन तरी असे अतर्क. काय म्हणून लागले महाराज अस्त्र, आणखीन एकदा डबल वाचा म्हणून लागले. वेदशास्त्र कळे पुराण संत महिमा अतर्क पूर्ण, रिद्धी सिद्धी झाल्याधीन तरी असे अतर्क. महाराज अस्त्र त्या ठिकाणी अतर्कित म्हणले. काय होतं, साधूपण अस्त्र अंगी बांधलं, अंगी बांधल्यानंतर महाराज अस्त्र सर्व काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी पायरीनं महाराज अस्त्र साधूपण अस्त्र त्या ठिकाणी अंगी आलं. अंगी साधूपण आल्यानंतर सुद्धा सोपं नाही महाराज या जगामध्ये वावरायचं. रिद्धी सिद्धी अस्त्र त्या ठिकाणी मागावं लागतात. कित्येक जणाला महाराज अस्त्र भगवंताचं नाव घेता घेता अस्त्र 2-4 मंत्र पाठ केले की महाराज गुण येतो, असे चॉकलेट महाराज अस्त्र भगवंत त्या ठिकाणी देतात. आणि महाराज असं होऊन याच्यातून जर महाराज अस्त्र निघून गेला तरी सुद्धा अस्त्र काही ना काही आरपटा अस्त्र त्या ठिकाणी येतो. आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा रीतीने इतकं तप करून, इतकं नामस्मरण करून सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी साध्य अस्त्र न होणारा असं अस्त्र त्या ठिकाणी संत महिमाने सांगू लागले. वाऱ्यावरी येईल बसता, गगनी येईल पायी चालता, भूत भविष्य वर्तमान वार्ता येती सांगो यता. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात या कलियुगामध्ये वाऱ्यावरती बसा येईल. आणि बसले महाराज अस्त्र त्या ठिकाणी विमानामध्ये बसले म्हणजे वाऱ्यावरती बसले, वाऱ्यावरती बसता येईल महाराज. आकाशाला अस्त्र आकाशावर
अस्त्र त्या ठिकाणी चढता येईल. महाराज अस्त्र त्या ठिकाणी असे अशक्य काम महाराज अस्त्र त्या ठिकाणी मागून काय झालं तेही सांगता येईल. उद्या काय होणार आहे, किती पाऊस पडणार आहे ते सुद्धा महाराज अस्त्र आज सांगू शकतात. पण महाराज संत अस्त्र त्या ठिकाणी ओळखू येत नाहीत, संत महिमान अस्त्र त्या ठिकाणी कळत नाही म्हणू लागले. परी दुर्लभ संत खून प्राप्त हे संचितावीन भाविक प्रेमळ सज्जन यांनाची होय प्राप्त. बघा मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमचे ग्रंथकर्ते म्हणतात की इतकी अवघड अस्त्र संत भेटही महाराज अस्त्र त्या ठिकाणी, संत भेटही महाराज अस्त्र त्या ठिकाणी होते. आणि संत भेट जर झाली नसती ना तर मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी एकच वाचक राहिला असता आणि एकच सूचक महाराज अस्त्र त्या ठिकाणी राहिला असता. दुसरा वाचकही झाला नसता आणि दुसरा सूचकही महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाला नसता. महाराज त्या ठिकाणी संत भेटतात तरी संत ओळखूही येतात. आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होतं, सर्व सुखाचं अस्त्र कार्य होतं. पण कधी महाराज अस्त्र पोतीला येण्यासाठी सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी काय लागतं, मागलं पुण्य लागतं. पुन्हा महाराज अस्त्र पोतीला येऊन बसल्यानंतर पोती कळायलाही महाराज अस्त्र पुण्य लागतं. आणि तीच पोती कळून आचरणामध्ये आणायला हे सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुण्य लागतं. एरवी महाराज अस्त्र संत भेटत नाहीत, संत भेटतात पण आदल्या जन्मीचं प्रारब्ध जर चांगलं असलं, संचित जर चांगलं असलं ना तरच महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होतं, संत भेटी अस्त्र त्या ठिकाणी होते. महाराज अस्त्र विचार करा, एक अस्त्र रामायणामधील अस्त्राविषयी महाराज कोण संपाती नावाचा अस्त्र जटायूचा भाऊ होता, काय खात होता महाराज, अख्ख्याला अख्खा अस्त्र प्राणी काहीच न करता गिळून घेणारा अस्त्र त्या ठिकाणी होता. सर्वांचं भक्षणास्त्र खात होता, पका अस्त्र जळून गेलेले होते. पण एका हरिभक्ताची आमच्या हनुमंतरायाची भेट अस्त्र त्याला झाली. का झाली, महाराज अस्त्र किती दिवस अस्त्र त्या ठिकाणी त्या देहामध्ये राहिला, संपादीच्या देहामध्ये किती दिवस राहिला, किती वेदना होते त्याच्या. सूर्याच्या प्रकाशाने सर्व पख महाराज अस्त्र त्याचेच जळून अस्त्र त्याच्याच अंगाला चिटकवते. आणि पुन्हा ते अंगाला चिटकलेले पख महाराज अस्त्र मांस घेऊन बाहेर अस्त्र येत होते. माश्या घोंगत होत्या महाराज, दुर्गंधी अस्त्र अंगाची येत होते. कित्येक दिवस अस्त्र त्याने काढले. आणि एका आमच्या हनुमंतरायाची भेट महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाली का नाही. किती अस्त्र पाप करत होता, कोणालाच महाराज अस्त्र तीर्थाला आलेल्या आंघोळ करायला आलेल्या माणसाला, साधू सज्जनाला सुद्धा सोडत नव्हता. अख्ख्याला अख्खा गिळून महाराज अस्त्र टाकत होता. पण महाराज अस्त्र त्याचं पूर्व संचित अस्त्र चांगलं होतं, चांगल्या कुळामधला अस्त्र होता, चांगल्याचा मुलगा होता, कार्य आधी अस्त्र चांगले केले होते ना. मग हरिभक्ताची अस्त्रे भेट त्या ठिकाणी अस्त्र झाली, हनुमंतरायाची भेट झाली. हनुमंतरायाची भेट झाल्यानंतर उद्धार पावला. तसं महाराज अस्त्र त्या ठिकाणी पोतीला येण्यासाठी, पोती कळण्यासाठी आणि तो भाव अंतरामध्ये येण्यासाठी सुद्धा अस्त्र काय होतं, संत कळण्यासाठी प्रारब्ध संचित अस्त्र चांगलं असावं लागतं म्हणणं आमच्या ग्रंथकर्त्यांचं. घरातील होय कार्यक्रम प्रसवाना गीते न होता भ्रश्रम अद्वैत बोध निश्चिमांगी सहजे बाणला. हो, मग अशा रीतीने अस्त्र नागिताबाई आणि आमचे सावता महाराज त्या ठिकाणी अस्त्र वर्तन करत होते. काय म्हणतात, परसोबा आणि नागिताबाई, परसोबा आणि नागिताबाई सावता आईची वडील. सावता महाराज अस्त्र आपलं आपलं कार्य अस्त्र त्या ठिकाणी करत होत. पण हे दोघ जण अस्त्र कोण, सावता महाराजांचे वडील अस्त्र त्या ठिकाणी आणि आई असताना नागिताबाई आणि परसोबा असणारे वडील महाराज अस्त्र यांचं वय अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र झालं. यांच्या अस्त्र अंतःकरणामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं, द्वैत अस्त्र निघून गेलं. सात्विक भाव अस्त्र हृदयामध्ये अस्त्र धारण झाला. जिकडं बघतील ना तिकडं भगवंताचं सामर्थ्य अस्त्र चालू लागले. सात्विक भाव अस्त्र त्या ठिकाणी. मनाची गेली तळमळ चुकला कर्मा अकर्म कोल्हाळ भक्ती प्रेमाचा सुकाळ यातची काळ जातसे. अशा रीतीने अस्त्र या दोघांचा भक्तीच्या सुखामध्ये अस्त्र त्या ठिकाणी काळ अस्त्र जात होता. जे केलेलं अस्त्र कर्म आहे, या कर्माचा अस्त्र त्या ठिकाणी फळ आहे, या फळाची आशा अस्त्र राहिली नाही. आणि जे अस्त्र मागून कष्ट केले त्याचा सुद्धा श्रम महाराज अस्त्र त्या ठिकाणी राहिलेला असता. सुकाळ महाराज अस्त्र त्या दोघांना झाला. जनाबाईस गेले दिवस मुलगी झाली सगुण राजस परसोबा नागितेस तेस समाधान वाटले. मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलले. जनाबाईला अस्त्र एक, महाराज अस्त्र त्या ठिकाणी
ठिकाणी मुलगी झाली, सगुण अस्त्र त्या ठिकाणी सुंदर असताना मुलगी झाली ना, मग या दोघाला परशुबाला आणि नागिताबाईला अस्त्र आणखीन महाराज अस्त्र त्या ठिकाणी आनंद झाला म्हणतात. वय झाले असे फार शरीर झालेसे जर्जर, नागितेसह पंढरपूर वारीहून पातले. हो, मग महाराज अस्त्र या दोघांचं वय झालं म्हणतात, शरीर अस्त्र जर्जरच्या ठिकाणी अस्त्र झालं ना, म्हातारे अस्त्र झाले ना, मग नागिताबाई आणि अस्त्र त्या ठिकाणी परशुबा महाराज अस्त्र कुठं पंढरपूरच्या वारीला अस्त्र त्या ठिकाणी गेले, वारी अस्त्र केली, भगवंताचं दर्शन अस्त्र केलं आणि गावाकडे परतून महाराज अस्त्र आले म्हणतात. आषाढ वद्य चतुर्थी दिनी सूर्योदय केला होऊनी, परशोबा नागिता पळ अंतरानी वैकुंठवासी झाला. हो, मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी आषाढ महिन्यामधील अस्त्र त्या ठिकाणी चतुर्थी हा अस्त्र त्या ठिकाणी दिवस होता म्हणतात. महाराज अस्त्र सूर्योदय होऊन सूर्य उदय अस्त्र त्या ठिकाणी होऊन गेला आणि त्या सूर्य उदयाच्या अस्त्र काळाला काय झालं, महाराज अस्त्र या दोघांना अस्त्र त्या ठिकाणी देह ठेवला म्हणतात. आई कोणी ऐसी मात लोक पातले समस्त सावता, जनाई आली धावत मळ्यामधून ते धबा. हो, मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं म्हणतात, या दोघांना अस्त्र देह महाराज अस्त्र नागिताबाईनं अस्त्र आणि परशुबानं ठेवला. गावामधील लोक अस्त्र त्या ठिकाणी सावता महाराज जनाबाई अस्त्र शेतामध्ये गेलेल्या होत्या, देह ठेवलेला ही वार्ता अस्त्र त्यांना कळाली ना, मग गावातील लोक अस्त्र धावत पळत अस्त्र गावाकडे घरी महाराज अस्त्र आले म्हणतात. हाहाकार झाला जनी आश्चर्य पाहती लोक अवलोकुनी, जनाबाईने अंग धरणी दिले पहा टाकुनी. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी गावातील लोक अस्त्र शेतातून घरी अस्त्र त्या ठिकाणी आले, सावता महाराज अस्त्र त्या ठिकाणी आले, जनाबाई अस्त्र धावत पळत अस्त्र आल्या, आपले सासरे आणि सासू अस्त्र गेल्या ना, मग धरणीवरती अंग महाराज अस्त्र टाकलं, रुदनास्त्र करू लागल्या आणि महाराज जे काही गावातील लोक होते ते सुद्धा सावता महाराजाच्या घरी अस्त्र जमा झाले महाराज. पण अस्त्र त्या ठिकाणी कौतुक सुद्धा सांगू लागले, एकमेकाला अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले, पहा ना किती अस्त्र नवलाची गोष्ट आहे. आजी संपले माझे पुण्य, सासू सासरे आई बापा समान, पावले आता निधन मज कोण हित सांगे. जनाबाई अस्त्र दुःख करू लागल्या, म्हणू लागल्या, आता अस्त्र माझ्या डोसक्यावरील मायेचं छत्र अस्त्र त्या ठिकाणी निघून गेलं, आई वडिलांसारखे अस्त्र त्या ठिकाणी माझे सासू सासरे अस्त्र त्या ठिकाणी होते, महाराज अस्त्र मग आता अस्त्र ते मायेचं छत्र अस्त्र माझ्या डोक्यावरून गेलं ना, मग असं म्हणून दुःख महाराज अस्त्र जनाबाई करू लागल्या. प्रेमळ मूर्ती सदा शांत, शिविका पट्य नाही माहित, सोसिक स्वभाव निमिक व्रत अमर न पाळिले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी जनाबाई आपल्या सासू सासऱ्याचं अस्त्र त्या ठिकाणी जे काही महाराज अस्त्र त्याचं वर्तनास्त्र बघितलं होते, कसे वागत होते बघितलं होतं, ते आठवून अस्त्र त्या ठिकाणी म्हणत होते महाराज की माझे आणि सासू आणि सासरे अस्त्र किती शोषिक होते महाराज. माझ्याकडून अस्त्र सकाळी जेवणासाठी अस्त्र त्या ठिकाणी नेरीला 10 जरी वाजले तरी कधीच बोलले नाहीत की तू आम्हाला नेरी कवाशी देते, आमचं अस्त्र वावर खाते आणि आम्हाला भाकर उशिरा देते, असं कधीच बोलले नाहीत. आपल्या पोटाला पिळा अस्त्र माझ्यासाठी टाकला, ते अस्त्र भुकासाठी दम काढली, पण मला कधीच उनदून बोलले नाहीत, माझ्यावरती रागावले नाहीत. इतकं प्रेम माझ्यावरती अस्त्र माझे सासू आणि सासरे करत होते असं अस्त्र त्या ठिकाणी जनाबाई रुदल करून बोलू लागल्या. लक्ष्मी मजला म्हणता बोलणे ही आदर युक्त, शिकवण झाली अप्राप्त, आदर्श हिरे हरपले. जनाबाई अस्त्र म्हणू लागल्या, काय म्हणू लागल्या, महाराज अस्त्र माझे सासू आणि सासरे महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसे होते, हिऱ्यासारखे अस्त्र त्या ठिकाणी होते. मला आतापर्यंत सूनबाई अस्त्र कधीच म्हणल्या नाहीत, मला अस्त्र नावानं कधीच हाक अस्त्र मारली नाही, कधी म्हणलं की लक्ष्मी म्हणून मला अस्त्र त्या ठिकाणी बोलत होते. मला अस्त्र त्या ठिकाणी कशाही अडचणीमध्ये अस्त्र सांगत होत्या, बाई धावपळ अस्त्र त्या ठिकाणी करू नको, तुझ्यावरच्या अस्त्र जी काही दुःखाची तिथे जे काही तुला कष्ट व्हायला ना, त्या सर्व कष्टाचा अस्त्र
चीज एक दिवस होईल असं अस्त्र त्या ठिकाणी प्रेमाने मला सांगत होते. पण असे शिकवणारे आता मला पुढे अस्त्र त्या ठिकाणी माझ्यासोबत राहणार नाहीत किंवा मला सोडून गेले, म्हणून अस्त्र जनाबाई दुःख करू लागल्या. कष्ट करीता गेला जन्म, नाही केले असत्य कर्म, जनाबाईस दुःख परम झाले पहाते धबा. जनाबाई अस्त्र दुःख करू लागल्या, परम दुःख केलं म्हणजे महाराज अस्त्र त्यांना कमी दुःख झालं का? खूप अस्त्र दुःख मानून अस्त्र त्या ठिकाणी घेऊ लागल्या. म्हणू लागल्या माझे सासरे आणि सासू महाराज अस्त्र यांना असत्य अस्त्र भाषण जमत नव्हतं, खोटं कार्य अस्त्र त्या ठिकाणी करत नव्हते, धर्माचं आचरण करत होते, परमार्थाचं कार्य अस्त्र त्या ठिकाणी करत होते. एवढे गुणवान सासू सासरे मला अस्त्र त्या ठिकाणी सोडून गेले. लोक आश्चर्य करती काही की हे काय केली नवलगती, दुखणे पहाणे नसता ती दोघे पहाणे माने. गावातील लोक सुद्धा महाराज अस्त्र विचार करू लागले, नवल अस्त्र करू लागले. काय म्हणू लागले? अहो दुखणं नाही, भानं नाही, काहीच नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी. एकाएकी देव महाराज अस्त्र येणं सोडला. किती नवलाची अस्त्र गोष्ट आहे. काबूल महाराज अस्त्र नवलाची गोष्ट हे न बरेच म्हातारे अस्त्र बऱ्याच दिवस अस्त्र बाजाव पडलेले बघितले होते. पण यायच्या बद्दल अस्त्र म्हणू लागले नाही, खरंच अस्त्र धन्य ते यायचं जास्त दिवस दुखणं करण्याची गरज नाही पडली महाराज. आताच अस्त्र 4 दिवसानं वारीहून अस्त्र त्या ठिकाणी आले आणि काही न होता महाराज अस्त्र त्या ठिकाणी ते अवसान यांचं झालं, भगवंताला लीन अस्त्र त्या ठिकाणी झाले. असे नाना परीची जन म्हणती अगटीत झाले निधन सर्व त्याने तयारी करून नेले का ताटी. हो मग अशा रीतीने महाराज अस्त्र गावात वार्ता पसरली. सर्व गावकरी अस्त्र त्या ठिकाणी आले. सावता महाराजांना सर्व तयारी अस्त्र त्या ठिकाणी केली आणि एकाच ताटीवरती अस्त्र दोघांना त्या ठिकाणी अंत महाराज अस्त्र विधीसाठी नेलं म्हणतात. विधियुक्त पेटविला अग्नी, चिता भस्म गेले होणे शांती दीप पावलो कोणी गेले जान समस्त. हो मग महाराज अस्त्र एकाचा कशावरती चितेवरती दोघाला अस्त्र त्या ठिकाणी अग्नी दिला म्हणतात. महाराज अस्त्र अशा रीतीने अग्न्यात अस्त्र दिला, अंत्यसंस्कार अस्त्र त्या ठिकाणी केले. गावातील लोक अस्त्र जे काही अंत्यविधीला आलते ना ते घरी येऊन महाराज अस्त्र त्या ठिकाणी शांती दीप महाराज अस्त्र लावून आपल्या आपल्या घरी अस्त्र गेले. साबळविले दुसरे दिवशी समस्त जन आले, 10व्यासी विधियुक्त केले कार्यासी जनासी घरी बोलावी. हो मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय केलं, दुसऱ्या दिवशी अस्त्र राख सावडली महाराज अस्त्र त्या ठिकाणी. मग अशा रीतीने 10 दिवस अस्त्र निघून गेले. दशक्रिया विधी अस्त्र सावता महाराजांना अस्त्र त्या ठिकाणी केला आणि गावातील जे काही महाराज अस्त्र पाहुणे होते, जे काही सोयरे दायरे होते, त्या सर्वांना अस्त्र सावता महाराजांना बोलवलं म्हणतात. 13व्याची सांगितली तयारी सर्व जना प्रेमळ भक्ता पाचारी, भोजनोत्तर कीर्तन करी एका सादर भाविक. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी 10वा अस्त्र केला. पुन्हा 13व्याची अस्त्र सोयी सांगितली. महाराज अस्त्र त्या ठिकाणी जे 10वेला आलते त्याला सुद्धा सांगितलं आमच्या इथं 13वा आमच्या वडिलांचा आहे. मग 13व्याच्या दिवशी महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होऊन लागले, तर त्या ठिकाणी 13व्याच्या दिवशी सावता महाराजांना त्या ठिकाणी 13वा वडिलांचा केला आणि 13व्याच्या दिवशी अस्त्र त्या ठिकाणी कीर्तन महाराज अस्त्र त्या ठिकाणी करू लागले. झाले जेवण समस्ताची भो भजन करी आले आसपासचे, मनोगत सांगितले कीर्तनाचे सांगा तुम्ही आता. हो मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी 13व्याला पाहुणे रावणे अस्त्र आले. गावातील लोक अस्त्र त्या ठिकाणी आले. 13व्याचं जीवन अस्त्र त्या ठिकाणी जेवले आणि गावातील काही सद्भक्त महाराज अस्त्र त्या ठिकाणी होते. ते सावता महाराजाला अस्त्र त्यांच्या अंतरामधलं अस्त्र बोलू लागले की महाराज आम्हाला वाटतं तुम्ही आज अस्त्र त्या ठिकाणी काय करावं, तुमच्या वडिलांच्या 13व्याच्या आई वडिलांच्या 13व्याच्या निमित्तानं अस्त्र तुम्ही काय करावं, कीर्तन अस्त्र त्या ठिकाणी करावं असं मनोगत त्यांचं अस्त्र सावता महाराजापाशी अस्त्र गावातील लोकांना सांगितलं. जय जय दयाळ जना स्वकर्म दक्ष स्वानंद घन, जात गंगा तुम्ही पावन दिदले वरदान मज लागी. हो पुन्हा मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी सावता महाराजांनी कीर्तन अस्त्र त्या ठिकाणी सुरू केलं. महाराज कीर्तनामध्ये अस्त्र सावता महाराज अस्त्र सांगू लागले. गावातील लोकांना अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले की तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कसे आहात, दया घन महाराज अस्त्र तुम्ही त्या
तुम्ही माझ्यावरती किती प्रेम महाराजास्त्र त्या ठिकाणी करता, तुमच्या मनामध्ये अस्त्र माझ्याविषयी किती प्रेम आहे, तुम्ही मला अस्त्र सर्व सुखाला प्राप्त अस्त्र करून दिलं म्हणतात. देखोनी तुमचा श्रेष्ठ जमावार्थ प्रेमाचे त्यात वैभव निसंगाशी संगतीचा हाव उपचे भाव पाहुनी. सावता महाराजास्त्र त्या ठिकाणी त्या इष्ट मित्रांना अस्त्र, गावातील लोकांना अस्त्र बोलू लागले की महाराज तुम्ही अस्त्र किती, तुमचं अस्त्र त्या ठिकाणी संगती लागायला खरंच पुण्य अस्त्र लागत, तुम्ही किती श्रेष्ठ त्या ठिकाणी आहात म्हणले. तो तुमच्या अस्त्र, तुम्ही माझ्या घरी अस्त्र त्या ठिकाणी आलात, पण अर्थ धरून अस्त्र त्या ठिकाणी आलात का? अर्थ धरून अस्त्र आलं नाही. निष्काम भावानं तुम्ही कार्य अस्त्र त्या ठिकाणी करतात, मग तुमच्या योगाने दुसऱ्याला सुख अस्त्र त्या ठिकाणी होतं ना. म्हणून मला वाटतं की महाराजास्त्र त्या ठिकाणी, महाराजास्त्र जो निष्काम आहे, ज्याच्या मनामध्ये निष्काम भाव आहे ना तुमच्या संगतीसाठी, त्याच्या हृदयामध्ये काम अस्त्र त्या ठिकाणी उपजावं आणि तुमची संगती, त्या संगतीची आशा त्यांना करावी. इतकं सुख अस्त्र तुमच्या संगतीमध्ये, एवढं प्रेम तुम्ही अस्त्र करतात, असं म्हणणं सावता महाराजांचं त्या गावातील लोकांना येऊ लागलं. आप परजात गोत प्रेमे विसर पडता पुली पाहुनी मेहनत नोहे उतराई माझेनी. महाराजास्त्र मी तुमच्या प्रेमापायी अस्त्र त्या ठिकाणी उतराई होऊ शकत नाही. अहो तुम्ही का माया जातीचे का गोतीचे का, तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कोण्या नात्याचे, तुम्ही कशाचेच अस्त्र त्या ठिकाणी नाहीत, पण तुमच्या हृदयामधील अस्त्र सात्विक भाव महाराजास्त्र त्या ठिकाणी, तुमचं प्रेम अस्त्र त्या ठिकाणी, याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तुमचं अस्त्र माझ्यावरती जे ऋण आहे ना, त्या ऋणातून मी कशानंच अस्त्र उत्तीर्ण होऊ शकत नाही. एवढे उपकार तुमचे अस्त्र माझ्यावरच म्हणू लागले. तुम्ही पिकविली न्यायनीत करू तुम्ही पिकविली न्यायनीत ईश्वरी न्यायासे तुम्हाद तुम्ही निधी दलिया प्रायचित्त दोषी उद्धरती सहज. गावातील लोकांना अस्त्र सावता महाराज अस्त्र बोलू लागले की महाराज तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कशी आहात, तुम्ही अस्त्र निष्कलंक महाराज अस्त्र त्या ठिकाणी आहात. या गावातील लोक अस्त्र किती श्रेष्ठ म्हणून लागले की महाराज अस्त्र तुम्ही न्याय द्यावा, तुमचा न्याय कोर्टानं सुद्धा मान्य महाराज अस्त्र करावा आणि तुमच्या नावानं न्यायानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी दोघालाही समाधान अस्त्र त्या ठिकाणी मिळावं, एवढा न्याय सुद्धा अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी काय करतात, देतात, असं म्हणणं अस्त्र त्या कोणाला, गावातील लोकांना सावता महाराजाचं येऊ लागलं. विहित कार्य धर्म विधी ते तुम्ही चालविले अनादी जयंत्या धार्मिकोत्सव निधी यासी आपला धार. हो काय म्हणले महाराजास्त्र सावता महाराजास्त्र त्या गावातील लोकांना अस्त्र म्हणले की तुम्ही अस्त्र किती महाराजास्त्र कार्य गावासाठी अस्त्र करता, किती अस्त्र कार्य करता. हो तुमच्या अस्त्र सहभागाशिवर, तुमच्या अस्त्र आशीर्वादाशिवर अस्त्र गावामध्ये कोणती जयंती होत नाही, कोणता सप्ताह अस्त्र त्या ठिकाणी होत नाही, कोणाचं कीर्तन अस्त्र त्या ठिकाणी होत नाही. जे काय होतं ना फक्त तुमच्या अस्त्र आशीर्वादाने किंवा अस्त्र तुमच्या सहभागानं एवढं कार्य होतात, एवढे तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणू लागले. तुमचा नीती कदरारा वळण लावी लहान थोरा कृत्याचा पसारा निवडे तुमच्या जमावी. हो महाराजास्त्र त्या ठिकाणी सांगून आले, काय म्हणाले गावातील लोकांना असं म्हणाले की तुम्ही महाराजास्त्र एवढे श्रेष्ठ आहात, एवढे श्रेष्ठ आहात की महाराजास्त्र त्या ठिकाणी एखादा नाही करून जर म्हणला ना की महाराज मी या सत्यामध्ये इतकं इतकं कार्य केलं, महाराजास्त्र तुम्हाला ते कळतं कोणी खरंच केलं आणि कोणी खरं केलं नाही हे सुद्धा महाराजास्त्र तुम्ही त्या ठिकाणी जाणता. लहान सहान गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी अस्त्र लक्षामध्ये धरून तुम्ही कार्य अस्त्र करता, एवढे श्रेष्ठ तुम्ही आहात म्हणू लागले. तीर्थयात्रा धार्मिक विहित
पावनत्वासे यात किंचित आपुल्या अनुग्रहे जीव साक्षात पापमुक्त तसे. काय म्हणले मार्गास्त्र त्या ठिकाणी? आहो काय साधू संत अस्त्र सांगतात की तीर्थयात्रा अस्त्र कराव्या, महाराज तीर्थाला जावं, वारीला अस्त्र त्या ठिकाणी जावं, मग काय होतं? मोक्ष प्राप्त होतो. पण महाराज तुम्ही कसे आहात? तुम्ही एखाद्याला जर सांगितलं ना महाराज या कार्यानं अस्त्र भगवंताची प्राप्ती होते आणि तुम्ही एकदा त्याला अनुग्रह केला ना तर महाराज तो अस्त्र काय होतो? महाराज संत होतो, कीर्तनास्त्र करतो आणि धरून जातो. एवढे तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात म्हणू लागले. तो हा तुमचा पूर्ण नाव माझ्या पितृपुण्याईची ठेव, तुमचा पाहुणी प्रेम भाव दिसे आई बाप जिवंत. हो मग असे तुम्ही महाराज अस्त्र त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात. एवढे कार्य तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी करतात ना, मग इतके श्रेष्ठ तुम्ही. आणि माझ्या अस्त्र घरी आज अस्त्र त्या ठिकाणी आलात ना, मग तुमच्यामध्ये मला अस्त्र खरंच माझ्या अस्त्र आई वडील अस्त्र त्या ठिकाणी दिसतात असं म्हणणं अस्त्र कोणाचं? सावता महाराजाचं गावातील लोकांना येऊ लागलं. आई बाप केवळ काशी सेवे पावे सरी तीर्थासी, जिवंत तीर्थ जात गंगे पासी उपमा त्यांशी नसे. हो काय म्हणणारे महाराजास्त्र त्या ठिकाणी? आहो त्या ठिकाणी अस्त्र म्हणतात की महाराजास्त्र त्या ठिकाणी आई वडील हे महाराजास्त्र त्या ठिकाणी कसे एखाद्या तीर्थासारखे अस्त्र त्या ठिकाणी आहेत म्हणणाले. पण महाराजास्त्र त्या ठिकाणी तीर्थासारखे आई वडील आहेत. आई वडील अस्त्र त्या ठिकाणी गेले महाराज. पण माझं भाग्य अस्त्र त्या ठिकाणी किती आहे की तुम्ही तीर्थासारखे अस्त्र श्रेष्ठ. तीर्थाला जावं लागतं पण तुम्ही मी कुठं न जाता सर्व तीर्थाची तुमच्यामध्ये अस्त्र सामर्थ्यता आहे. तुम्ही तीर्थाची बराबरी करू शकता. असे तीर्थ माझ्या घरी अस्त्र त्या ठिकाणी आलात ना, मग मी किती अस्त्र भाग्यवान आहे म्हणू लागले. तीर्थ रूप माय बाप ठेवा हरपला मूप, त्यांच्या पुण्याई समापन दिसे मजला कसलेही. हो काय म्हणले महाराजास्त्र त्या ठिकाणी? असे तीर्थरूपी महाराजास्त्र तीर्थासारखे अस्त्र आई वडील माझे अस्त्र त्या ठिकाणी मला सोडून अस्त्र त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्यासारखं मला अस्त्र आता दुसरं कोणी त्या ठिकाणी नाहीये असं म्हणणं अस्त्र सावता महाराजाचं येऊ लागलं. आमुचा शेवट पर्यंत आदरा अंत समय आलोली कठोर, सर्व जनांचे प्रेम फार पुण्याई थोर तयाची. हो महाराजास्त्र त्यांच्या योगानेच मला हे साध्य झालं म्हणाले आणि तुमच्या समजायचं प्रेम अस्त्र मला त्या ठिकाणी मिळालं. कार्य करो नियता सांगा मरण केली वारी सांग, निश्चिम भक्ती अव्यंग केली असे सतत. हो आणि माझ्या वडिलांना आई वडिलांना महाराजास्त्र त्या ठिकाणी काय केलं? निष्काम भावानं अस्त्र भगवंताचं नाम अस्त्र घेतलं. निष्काम भावानं अस्त्र त्या ठिकाणी वारी अस्त्र महाराजास्त्र त्या ठिकाणी केली आणि त्याच मला अस्त्र त्यांचं सर्व कार्य अस्त्र त्या ठिकाणी चांगलं झालं. त्यांच्या योगानं तुम्ही माझ्या अस्त्र दारामध्ये आला, धन्य अस्त्र मी त्या ठिकाणी म्हणू लागले. अनित्य सिंहा संसार हे दाविले मरणी थोर, कोणाही नकळे कळविता साचार, देहदीप माळविला. महाराजास्त्र माझ्या आई वडिलांना कार्यास्त्र निष्काम भावानं अस्त्र केलं. संसारावरती आसक्ती अस्त्र त्या ठिकाणी धरली नाही ना, मग त्या ठिकाणी अस्त्र काय झालं म्हणतात. महाराजास्त्र त्या ठिकाणी मरण सांगून जातं कर्म कसे केलते. महाराजास्त्र तेच सावता महाराजास्त्र सांगू लागले की माझ्या आई वडिलांनी निष्काम भावानं कर्म अस्त्र त्या ठिकाणी केलं आणि मग महाराजास्त्र त्या ठिकाणी त्यांचं वैकुंठ गमन अस्त्र त्या ठिकाणी झालं ना, तेव्हा दाखवलं ते ना की जसं कर्म महाराजास्त्र माणूस करील ना तसा अस्त्र देह सोडून सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी जातो. त्याला महाराजास्त्र त्याचा अंत सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी गोड अस्त्र होतो. त्याने त्याचा देह सोडून अस्त्र हे साध्य करून दाखवलं. जगाला सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी दाखवलं की निष्काम भावांना अस्त्र भगवंताची वारी केल्यानं अस्त्र त्या ठिकाणी काय होतं हे माझ्या आई वडिलांना सिद्ध करून दाखवलं म्हणतात. माता पित्याची पवित्र कुशी, देह लाभला पुण्यराशी, परमार्थ ठेवा सहजेसी प्राप्त मज त्यांचे नी. महाराजास्त्र त्या ठिकाणी म्हणतात
महाराज ज्ञानी माणूस असतो त्या ठिकाणी काय करतो, कशीही परिस्थिती असली तरी असतं आपल्या आई वडिलाला धन्यता असतं त्या ठिकाणी देतो. आणि महाराज ज्याला ज्ञान नाही ती असतं आई वडिलाला दूषण महाराज असतं त्या ठिकाणी देतात. पण सावता महाराज असतं त्या ठिकाणी धन्यता मानून घेऊन आले कोणाला आपल्याला की महाराज माझ्या आई वडील असणारे असे वागत होते, माझ्या आई वडिलांना चांगलं असणारे कर्म केलं म्हणून मला असतं त्या ठिकाणी भगवंताची पांडुरंगाची ओढ असतं त्या ठिकाणी लागली. माझा अस्त्र भजनामध्ये मन लागत, मला अस्त्र त्या ठिकाणी साधू संतांची सेवा करावी वाटते ना. हे जर कोणाच्यानं साध्य झालं असेल तर त्यांच्या उदरी मी जन्म घेतला म्हणून महाराज अस्त्र त्यांच्या पुण्याच्या योगानं मला इतकं ज्ञान झालं, मला अस्त्र साधू संतांची सेवा करावीशी वाटते ना. ते फक्त माझ्या आई वडिलांचं पुण्य सांगू लागले. आई बापाच्या निर्मळ प्रेमा त्याशी नसे कशाची उपमा, पुत्र हिताची तळमळ निश्चय मासे सर्व काळ. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात, सावता महाराज अस्त्र सांगू लागले. नुसतं एकट्याच सांगाने गेले महाराज, सर्वांच्या आई वडिलांची ही स्थिती आहे महाराज. कोण अस्त्र मुलांना कळत नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी. अहो प्रत्येक आई वडिलाला असणारा इतके महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात की आवड असताना आपल्या मुलाची किती महाराज असताना कसेही आई वडील असले तरी आपल्या बाळाचं अनहित व्हावं, त्याला दुःख भेटावं असं कोण्याच आई वडिलाला महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाटत नाही. महाराज अस्त्र शुभच अस्त्र त्या ठिकाणी चिंतन आई वडील अस्त्र त्या ठिकाणी मुलाचं करतात म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी आमच्या सावता महाराजाचं येऊ लागलं. वृषभदेवा समपिता मदालसे सम माझी माता, जन्मताची भक्ती महता आदरे मज शिकविती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की माझे असणारे पिता कसे होते महाराज, वृक्ष राजासारखे असणारे माझे माता. महाराज अस्त्र पिता म्हणून आले, वृक्ष राजासारखे माझे पिता आणि मदालसासारखी असणारी माझी माता होती. ज्या मदालसीनं अस्त्र त्या ठिकाणी महाराज नुसता पाळणा म्हणत असतं, गोद आपल्या लेकराला अस्त्र त्या ठिकाणी केलं आणि त्यांना मुक्त करून टाकलं ना, तसे माझे असणारे आई वडील त्या ठिकाणी होते सांगू लागले. वडिलांच्या पुण्याईचे फळ असे देव भेट निर्मळ, काही न करिता कष्ट तळमळ प्राप्त झाली अनायासे. आणि अशा रीतीने महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. कोण आमचे सावता महाराज अस्त्र सांगू लागले की मी कोणतेच प्रयत्न अस्त्र त्या ठिकाणी केले नाहीत, माझ्या वडिलाचं अस्त्र त्या ठिकाणी पुण्य होतं, माझ्या अस्त्र वडिलाचंच अस्त्र संचित चांगलं होतं म्हणून त्यांच्या अस्त्र पुण्याच्या योगानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं, देव भेटीचा योग अस्त्र मला त्या ठिकाणी अस्त्र मिळाला. देव भेटीचा योग अस्त्र मला मिळाला आणि पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी काय झालं म्हणतात महाराज अस्त्र त्या ठिकाणी की असे तुमच्यासारखे तीर्थ माझ्या घरी महाराज अस्त्र त्या ठिकाणी आले ना, याला कारणीभूत कोणी असेल तर महाराज अस्त्र माझे आई वडील त्या ठिकाणी आहेत. आणि असं म्हणणं सावता महाराजाचं अस्त्र येऊ लागलं आणि झालेली सेवा असणारी श्रीचरणी असताना त्या ठिकाणी अर्पण करू आणि राहिलेल्या कथा भागवतीच्याला असताना त्या ठिकाणी घेऊ म्हणतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.